तर तुम्ही आणि म्हणशीला रात्री बंडा चाललाय कुठं, बोंबलत बोंबलत कुठं, बंडा चाललाय नरसिंहवाडीला, कारण होती दत्त जयंती आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही सगळेजण मिळून चाललेलो. आम्हाला घरापासून जायचं होतं 12 किलोमीटर लांब, त्यामुळे जरा लवकरच निघालो आणि जाताना स्वामींची गाणी पण लावलेली बघा. मागच्या वेळीपेक्षा यावेळी जरा मेंबर जास्त झालेले आहेत हौसनं. चला म्हटलं तुमच्या हौसत पाऊस कसा पडतोय बघा. तिथनं आम्ही पोचलो जयसिंगपुरात, पण एवढ्या थंडीत पण घाम फुटा लागलेला. आणि तिथं पोचल्यावरती भावाला हौस आली फोटो काढायची. भावा आपला अंधारात काळ्या गुलाबजामुन सारखा दिसालता, तो विषय वेगळाच. भावाचं 2-4 फोटो काढून आलो पवार हॉटेल बशी. तिथं द्याल तिथं मसाले दुधाचा बुक्का पाडला आणि आलो सरळ पुढं केपीटीवर तर नियोजन गचच होतं. तिथं पण शिऱ्याचा बुक्का पाडला आणि सरळ पुढं निघालो. तिथनं आलो आम्ही शिरोळमध्ये आल्यावर जरा मनाला समाधान वाटलं, क्योंकि अब हमारी मंजिल हमारे आंखों के सामने थी. आणि येऊन पोचलो बघा वाडीत. आणि वाडीत येऊन बघतोय तर काय गर्दी ढीग. असू दे म्हटलं चालायचं, देव काय आपल्या एकट्याचं नाही, गर्दी हे होणारच. नदीवरनं डायरेक्ट आलो दर्शनला, पण तिथं पण गर्दी ढीग, म्हणून लांबनच दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं येणाऱ्या वर्षी तर कमबॅक होऊ दे. तर देव पण म्हणाला, बाळ आता कमबॅकची नाही, तुम्हाला बॅक जायची वेळ आल्या. बास म्हटलं देवा, जिरली आमची. म्हणून तिथनं अंगारा देण लावून घेतला आणि बाहेर आलो. बाहेर येऊन आता या बंडाला मेन काम करायचं होतं, पेढे घ्यायचं होतं वाडीचं. पेढ्यातून घेतला आणि सरळ आलो नरसिंहवाडी बस स्थानक.